नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओरिजिनल मोतीची नथ कशी बनवायची. ओरिजिनल मोती म्हणजे फ्रेश वॉटर पर्स, जे समुद्रात नाही, खाऱ्या पाण्यातले नाही तर गोड्या पाण्यातले मोती, जे शिंपल्यांमध्येच तयार होतात, तर ते गोड्या पाण्यातले असतात. तर अशी नथ कशी बनवायची ते बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हे फ्रेश वॉटर पर्स लागणार आहे. बघा, त्यांचा शेप अजिबात एकसारखा नाही, ते लहान मोठे आहेत. एकदा तुम्हाला दिसत असेल. थोडंसं पिंकिश कलरचे मी याच्यासाठी मोती निवडले आहे आणि खूप सुंदर दिसते ही नथ. तुम्ही पाहिलंच आहे. बघा, एकसारखे आकार अजिबात नसतो त्याचा. आणि आता आपल्याला लागणार आहे एक 22 गेजची तार. आपल्याला पिअर्सिंगची नथ बनवायची, नाकात घालायची, त्यामुळे त्यासाठी 22 गेजची तार लागणार आहे. आपला राऊंडर आणि कटर. आणि इथे मी काही क्रिस्टल घेतले, 2 mmचे आणि 3 mmचे ग्रीन आणि रेड क्रिस्टल. इथे 0.3ची गेज वायर लागणार आहे आपल्याला. काही बॉल पेन्स लागणार आहेत. तर आता आपल्याला ह्या बॉल पेन्स अशा मधोमध कट करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे बॉल पेन कट करून घेतला की याच्यामध्ये आपल्याला जे मोती आहे ते टाकून घ्यायचे एक एक बॉल पेन्समध्ये. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला मोती बॉल पेनमध्ये टाकून घ्यायचे. एक 6 मोती आपण टाकून घ्यायचे बॉल पेनमध्ये. आता इथे मी हा स्टोन घेतला, एडी स्टोन छोटासा. तर त्याच्यामध्ये त्याला कडेने अशा हुक असतात. तर आपल्याला त्याच्यामध्ये हे आपण बॉलपेनमध्ये जे मोती टाकलेत त्या बॉलपेन टाकून घ्यायचे. आणि अशा प्रकारे हे बघा, त्याला कडेने जागा असते आणि अशाने थोडंसं हाताने त्याला असं राऊंड करून मग राऊंडरच्या साह्याने व्यवस्थित तिथे आपल्याला त्या सेट करायच्या आहेत. थोडंसं गोल फिरून घ्यायचं आणि व्यवस्थित सेट करायचे. व्यवस्थित लॉक करून जे एक्स्ट्राची बॉल पेनचे तार आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे. आता अशाच प्रकारे आपल्याला बाकीचेही जे मोती टाकून घेतले आहे बॉल पेनमध्ये ते ह्या एडी स्टोनच्या जे पेंडंट आहे त्याच्या साईडने असे बसवून घ्यायचे. तर शक्यतो इथे बॉल पेनचाच वापर करायचा. 0.3च्या गेज वायरमध्ये टाकून नाही करायचं, म्हणजे बॉल पेन कसं व्यवस्थित फिट होते तिथे. नाहीतर काही काही काय करतात, त्याची लाईन बनवतात आणि मग त्यामध्ये फिट करतात. तसं न करता असं बॉल पेनमध्ये केलं तर जास्त चांगलं वाटतं. हे बघा, मी आता स्टोनमध्ये व्यवस्थित आपले सगळे फ्रेश वॉटर पर्स आहेत जे आहे ते व्यवस्थित बसवून घेतले. आता इथे 0.3ची गेअर वायर घ्यायची आपल्याला, 0.3ची वायर घ्यायची. ती अशी कट करून घ्यायची आणि आपण जी 24 गेजची तार घेतली होती नथीसाठी ती घ्यायची आहे. ती अशी मधोमध दुमडून घ्यायची. थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची ज्यावेळेस आपण नवीन नथ बनवत असतो किंवा कट करायला लागले याला, तर आपल्याला प्रत्येक वेळेस खोलायला नाही लागले पाहिजे. आता आपल्याला ह्या तारेवर हे जे आपलं एडी स्टोनचं पेंडंट बनवलं आहे आपण ते असं व्यवस्थित बसवून घ्यायचं. आणि आपली जी 0.3ची गेअर वायर आहे तिने व्यवस्थित पॅक करायचं. असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आपल्याला पेंडंट तारेवर. आता काय करायचं आपल्याला, तार व्यवस्थित सरळ करून घ्यायची, कुठे वाकडी वगैरे झालेली असेल तर. आता आपल्याला पुन्हा 4 मोती घ्यायचे आपले फ्रेश वॉटर पर्स. हे अजिबातही एकसारखे नसतात, फक्त आपण थोडेसे बघून घ्यायचे, कारण प्रत्येक लाईनमध्ये वेगवेगळ्या शेपचे मणी येतात, पण थोडेसे गोल राऊंड शेपचे आपण चेक करून घ्यायचे त्यातून. बघा, 4 मोती मी टाकून घेतलेत अशा प्रकारे. आणि फूल खूप बारीक असतं त्यांचे, त्यामुळे प्रेसिंगची नथ बनवायला 18 गेज वायरमध्ये किंवा 20 गेज वायरमध्ये ते शक्यतो जातच नाही. आता बघा, काय करायचं, असं टाकून घेतले की त्याचा असा इथे चौकोन बनवून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित तारेवर. बघा, जसं व्हिडिओत दाखवते मी तसा व्यवस्थित चौकोन बनवून घ्यायचा. व्यवस्थित पॅक करायचा. आता इथे मी ही छोटीशी चमकी घेतली आहे. आपल्याला आपण जो चौकोन बनवून घेतला ना, आपल्याला त्यामध्ये ती फिट करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे तिला मागून होल असतं छोटंसं, तर त्याच्यामध्ये आपण तार टाकून घ्यायची, जिने आपण मोती फिक्स केले तीच तार.
आणि ती बरोबर अशी मध्यावर आणून आपल्याला तिथे 0.3 गेजच्या तारीने व्यवस्थित फिट करून घ्यायची आहे. हे बघा. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला फिट करून घ्यायची चमकी. आता काय करायचं आहे, एक बॉल पिनमध्ये पुन्हा आपल्याला एक फ्रेश वॉटर पर्स गाठ टाकून घ्यायचं आहे आणि जी आपण जो चौकोन बनवला आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या पेंडंटच्यामध्ये जी जागा दिसते ना, हे बघा इथे, तर तिथे आपल्याला हा मोती हे बघा अशा प्रकारे आपल्याला बसवून घ्यायचा आहे. थोडंसं असं त्याचं वरती हे राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला बसवून घ्यायचा आहे तिथे आणि तो जागेवर तिथे फिट करून घ्यायचा आहे. हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला तिथे ती तार त्याला रॅप करून घ्यायची आणि एक्स्ट्राची तार काढून घ्यायची, कट करून घ्यायची. म्हणजे तो गॅप पण भरला जातो आणि आपली नथ खूप सुंदर दिसते. आता काय करायचं, आपल्याला एक फ्रेश वॉटर पर्स आपण ह्या तारीत टाकून आपल्याला 24 गेज वायरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. खूप म्हणजे खूप लहान होल असतात त्यांचे, खूप एक तर कधी कधी तुटू पण शकतात, फुटतात ते, कारण कॅल्शियम असतं मोती, म्हणजे जपून टाकायचे. हे बघा. आता काय करायचं, त्याच्यामध्ये मी आता एक क्रिस्टल टाकते. बघा रेडवाला क्रिस्टल घेतला आहे मी 4 mm तो टाकते. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला एक फ्रेश वॉटर पर्स टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला नथीला जी खाली असे लटकन असतात ना, ते बनवून घ्यायचे, लाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी मी बॉल पिन कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये ग्रीन, रेड आणि आपला जो फ्रेश वॉटर पर्स आहे ना त्याचे अशा प्रकारे मी लॉरेल्स बनवून घेते. अशा प्रकारे जसं व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे आपण लॉरेल्स बनवून घ्यायचे त्याचे. आता काय करायचं, आपल्याला आपल्या 24 गेज वायरमध्ये ते तिन्ही लॉरेल्स जे आपण रेड, ग्रीन आणि मोतीची बनवून घेतली ती टाकून घ्यायची आणि बघा तारीच्या साहाय्याने व्यवस्थित तिथे टाईट करून घ्यायची. टाईट करून घेतली, एक एक्स्ट्राची उरलेली तार आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि टाईट करताना लक्षात घ्यायचं त्याचं सेट असं वरच्या बाजूने राहिलं पाहिजे, खालच्या बाजूने नाही गेलं पाहिजे. हे बघा अशा प्रकारे. आता आपल्याला मेन पॉईंट आहे, आता आपल्याला नथीचा लूप बनवायचा आहे. तर मी एक्स्ट्राची जी एक्सेस वायर आहे ती काढून टाकली आहे, कट करून घेतली आहे. सॉरी मैत्रिणींनो, काय झालं आहे, नेमका व्हिडिओ रेकॉर्ड करताना जो लूप बनवण्याचा पार्ट आहे तो माझ्याकडून डिलीट झाला होता. आता हे बघा आपला फायनल हे आहे. मी नवीन व्हिडिओ रेकॉर्ड करून पुन्हा टाकेल यूट्यूबला आपल्या राहिलेला पार्ट. पण हा आपला नथीचा फायनल लुक आहे आणि तुम्हाला नथ कशी वाटली नक्की मला सांगा. आणि तुम्हाला जर नथ ऑर्डर करायची असेल तर मला मॅसेज करा. धन्यवाद.